उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का. सर्व बंडखोर खासदारांना आता कायद्यातच अडकवणार. उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर. नेमकं काय घडलं? लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या 6 खासदारांबाबत मोठा निर्णय घेतला. या 6 खासदारांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीनीकरणाला त्यांनी मंजुरी दिली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे आक्रमक झालेल्या नेत्यांनी आता मोठे पाऊल उचलले आहे. यापुढची राजकीय लढाई पेटणार असून फुटून गेलेल्या 6 खासदारांच्या विरोधात आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या ठिकाणी आरपारची लढाई लढत त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी या 6 खासदारांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विलीनीकरणाला मंजुरी दिली. त्यानंतर ठाकरे यांच्या शिवसेनेकडून या निर्णयाविरोधात प्रतिक्रिया देण्यात आली. लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य करत या खासदारांना गंभीर इशारा दिला आहे. अंबादास दानवे म्हणाले की कोणताही सदस्य विलीनीकरण करत नाही, त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला निश्चित कायदेशीर आधार नाही. याबाबत शिवसेना कायदेशीर लढाई निश्चित लढली जाईल. लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र देण्यात आले होते, त्या पत्राला उत्तर देण्यात आले का याबाबत प्रश्न विचारला असता दानवे म्हणाले की उत्तर मिळालेलं नाही. म्हणजे लोकशाही नियम कायदे गोंधळून ठेवले जात आहेत. त्यामुळे नियम आणि कायदे बनवले तरी कशाला, आम्ही निश्चितच कायदेशीर लढाई लढणार आहोत आणि त्यांना असंच थोडी सोडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून आले होते. मात्र 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे फक्त 3च खासदार उरले आहे. यामुळे उद्धव ठाकरे आता प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी बंडखोर खासदारांवर कायदेशीर कारवाई करायचा निर्णय घेतला आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट नक्की सांगा. तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.